नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहते जनप्रवास. विषय फार महत्वाचा आहे. धनगर समाज केवळ धनगर समाजच नव्हे तर अन्य समाजही संतप्त झालाय एका प्रकारामुळं. त्याचं विश्लेषण करायचं आणि तो प्रकार इतका गंभीर आहे की बाळूमामा ट्रस्ट आदमापूर, संत बाळूमामा जे जागृत देवस्थान आहेत, बाळूमामांचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखोनी तिथं केवळ धनगर समाज नाही तर अन्य समाज सुद्धा जातो तिथं. आणि तिथं जे मागणी करेल, मनोभावे जे मागणी करेल ते तिथं मिळतं. आणि अशा तो ट्रस्ट आहे. आणि हा चॅरिटेबल ट्रस्ट असताना तिथं जे ट्रस्टी असतील, उपनिबंधक, आता ह्या सांगायचा विषय असा आहे की तिथं गुन्हा दाखल झाला आहे तिथल्या ट्रस्टींच्यावर. त्या ट्रस्ट जे उपनिबंधक रागिणी म्हणून होत्या त्या मॅडम, त्यांच्यावर, त्यांचं नाव आहे माझ्याकडे इथं आत्ता, उपनिबंधक रागिणी खडके आणि अन्य कोण ट्रस्टी असतील ते. वास्तविक याच्यासाठी चौकशी समिती नेमली गेली, सगळी चौकशी झाली. सगळ्यात भावनिक विषय महत्वाचा एवढा आहे की तिथं हा एवढा तो ट्रस्ट, तिथं ही चौकशी चालू असताना सुद्धा काय काय गडबडी झालेले आहेत असे आरोप कोणी केलेत? आता गोपीचंद पडळकर, आता धनगर समाजाचे नेते आहेत, ते आमदार आहेत. आणि त्यांनी हे प्रकरण लावून धरलं हे नक्कीच खरं आहे. आणि त्यालाच हे यश आलं म्हटलं तरीही चुकीचं नाही. यश आलं म्हणता येणार नाही. अजून त्याचे जे ट्रस्टी जेलमध्ये गेल्याशिवाय, त्यांना शासन झाल्याशिवाय गप्प बसता येणार नाही. परंतु बाळूमामा आहेत, संत बाळूमामांचा शाप हा येणार लागलेला आहे, ज्यांनी घोटाळा केलाय त्यांना. आणि कुठंतरी तुम्ही सुटाल, कायद्याच्या कचाट्यातनं जरी सुटला तरी बाळूमामांच्या तावडीतनं तुम्ही सुटणार नाही. कारण हे मोठं पाप केलेलं आहे जे कुणी केलंय ते. आज तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काही माहिती सुद्धा मिळाली मला. आणि त्या माहितीच्या आधारे आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी काही मुद्दे सांगितले मला. पंढरपूर असेल, शिर्डी असेल, ही मोठी देवस्थानं आहेतच ना. ती जशी शासनानं ताब्यात घेऊन त्यांचा प्रशासन तिथं नेमलंय, सुसूत्रता तिथं आणली आहे शासनानं, प्रशासन नेमून, प्रशासकीय अधिकारी नेमून, त्या पद्धतीनं इथं सुद्धा प्रशासक आला पाहिजे. आणि काय चुकीचं आहे? आता काही दिवसापूर्वीच अशी माहिती मिळाली की नंतर ही चौकशी होणार आहे हे कळालं तरी सुद्धा यांचं किमान 10 कोटीची तरी मेंढर विकलेली आहेत तिथं. वास्तविक तिथं दान धर एवढं मिळतं, पण काही नाही बघा. तिथं दवाखाना नाही, काही नाही. नुसता पैसा दाखवून खर्च करायचा, खोटी बनावट कागद करायची आणि पैसा खर्च केलेला दाखवायचा आणि सगळी वाट लावायची. आणि त्यामुळे धनगर समाजात अतिशय वाईट मेसेज गेला. आणि आता अशा ट्रस्टवर जर का असे लोक येऊन ही लूटमार करत असतील तर किती अवघड आहे. आता राम मंदिराचं नुकतंच उदाहरण आपण बघतोय. किती प्रचंड भ्रष्टाचार झालेला राम मंदिरामध्ये सुद्धा. आता हे बाळूमामांचं आलं. बाळूमामा हे मोठे संत होते, ते बोलतील ते काही ते खरं व्हायचं. आणि अजूनही तिथं मागणी केली, काही करायला गेलं तर बाळूमामा त्याला आशीर्वाद देतात. इतर समाजही जातो तिथं, आम्ही जातो. आणि अशा वेळेला या ठिकाणी प्रचंड मोठा, म्हणजे 60 कोटीच्या वर भ्रष्टाचार तिथं व्हावा, किती दुर्दैव आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदमापूर, तर त्या ठिकाणी आता प्रशासक नेमावा. देवाभाऊ देवेंद्र फडणवीस या बाबतीत तेही संतप्त झालेले आहेत. त्यांनी, आणि गृह खातं त्यांच्याकडेच आहे. ही आत्ता सूत्र जी हल्लीत ना, ही त्यांच्या आदेशानंच झालेलं असणार आहे सगळं. आणि ते पूर्ण लक्ष ठेवून आहेत त्याच्यावर. आता ह्याच्यात कोण सुटणार? आणि ह्याच्यात चॅरिटी कमिशनर, सहधर्माद आयुक्त सुद्धा कोण होते, ते कुणी केले हे सुद्धा निघायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. काय काय कुणी त्याच्यामध्ये शेण खाल्लेलं आहे म्हणतो मी, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. फार संतप्त आहे धनगर समाज. आणि लवकरात लवकर तिथं प्रशासक नेमावा अशी आता मागणी होते.
गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा चांगली पावलं उचललीत. त्यांनी आता मागं येऊ नये. हे प्रकरण धसास लावावं. नंतर काय होतं, नाहीतर आता गुन्हा दाखल झाला, सगळं चालू आहे, बस परत जामीन मिळतो, आरोपी बाहेर येतात, परत नंतर सेटलमेंट होतं. हे चालणार नाही. तर माझी पण हीच इच्छा आहे, मागणी आहे म्हणतो मी, एक भक्त या नात्यानं. नक्की या ठिकाणी न्याय मिळावा धनगर समाजाला, आरोपींना शासन व्हावं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.